संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या चरित्राचा भाग दुसरा आज आपण बघतोय। खऱ्या अर्थानं एखाद्या पिढीमध्ये जर सत्पुरुष जन्माला यायचा असेल तर त्याच्या पाठीमागच्या अनेक पिढ्या या त्यासाठी खर्ची घालाव्या लागतात। त्या पद्धतीनं अनेक पिढ्या पाठीमागच्या खर्ची घालून दामाजी शेठ यांच्या कुळामध्ये आज गोणाईची कोस आऊताईनं उजळलेली होती। परंतु दोघांचाही असा अट्टहास होता की पारंपरिक पद्धतीनं चालत आलेली आपली भगवंताची सेवा ही घडावी आणि याच्यासाठी पुत्ररत्न आवश्यक आहे। म्हणून भगवंताकडं मनोमन मागणं, पांडुरंगाकडं मागणं, याला पारमार्थिक इच्छा, या पारमार्थिक इच्छेनं तुझी सेवा पुढं चालावी याच्यासाठी त्यांनी मागणं मागितलं आणि ते भगवंतानं मान्यही केलं। किंबहुना तो ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायचं ठरवतो त्याच्या कुळामध्ये तो योग्य पद्धतीनं विधिवत कार्य करत असतो। याच पद्धतीनं गोणाईला दिवस गेले आणि खऱ्या अर्थानं जसजशी दिवस जात होते तसतसे काही गोणाईला डोहाळे लागत होते आणि डोहाळे एकच असायचं की देवाचं नाव घ्यावं, पांडुरंगाचं नाव घ्यावं, विठ्ठलाचं नाव घ्यावं आणि त्याच्या नावामध्येच सतत दंगून जावं, आनंदित राहावं, एवढंच नेहमीप्रमाणे तिचं डोहाळं असायचं। दिवस सरत गेले, 9 मास संपले आणि मग मात्र कार्तिक शुद्ध एकादशी रविवारचा दिवस शके 1192 हा दिवस उजाडला आणि या दिवशी खऱ्या अर्थानं गोणाईच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलं आणि पुत्ररत्न जन्माला आल्यानंतर दामाजींनाही बातमी कळली। दामाजीही आनंदित झाले, आऊ मोठी बहीण ती सुद्धा आनंदित झाली आणि घरामध्ये आनंद वातावरण। जसे दिवस पुढं सरकत होते, दिवस 11 संपले, 12वा दिवस आला जो बारशाचा दिवस म्हणतो। तो बारशाच्या दिवशी घरामध्ये सुईणींची गलबला चालू झाली। एवढंच नाही, सुहासनी आल्या आणि पाळणा सजला गेला आणि दामाजीच्या वाड्यामध्ये बारशाचा कार्यक्रम चालू झाला। नाव काय ठेवायचं हा विचार सगळ्यांच्याच मनामध्ये होता। परंतु डोहाळेच जे भगवंताच्या नामाचे लागलेले होते त्या देवाचं नाव आपण ठेवायला काय हरकत आहे, म्हणून नाव ठेवले गेलं नामदेव। बाळ पाळण्यामध्ये होतं तोपर्यंत ठीक होतं, आता बाळ मोठं व्हायला लागलं, रांगायला लागलं, रांगता चालायला लागलं, चालता गल्लीमध्ये दुडदुडू पळायला लागलं। एवढंच नाही तर ज्या वेळेला काकड आरतीसाठी असेल, शेजारतीसाठी असेल किंवा मध्ये आधी ज्या वेळेला रावळामध्ये गोणाई आणि दामाजी जात होते त्यावेळेला आऊ सोबत असायची आणि कडेवर असणारा नामदेव सुद्धा त्यांच्यासोबत असायचा। इवलेशा हातानं नामा देवाच्या समोर हात जोडायचा, मनोभावे नमस्कार करायचा, दुडुदुडू त्या रावळामध्ये फिरायचा आणि पुन्हा आईचा हात धरून आईच्या कडेवर बसायचा आणि पुन्हा आपल्या घरी यायचा। असा नित्यनेम चाललेला होता। संसार नेटका होता, दामाजींचा व्यापार अत्यंत उत्तम पद्धतीनं चाललेला होता आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये एक नवलाई घडणं हे क्रमप्राप्त होतं। त्या पद्धतीनं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं एक गाव आणि त्या गंगाखेड नावाच्या गावामध्ये एक क्षुद्र समाजामध्ये असणारं दाम्पत्य, त्या पतीचं नाव होतं दमा, पत्नीचं नाव होतं करुंड। ही पती पत्नी पंढरीची नित्यनेमाची वारी करत होते, पंढरी वारीला येत होते, अनेक दिवस वारी करत होते आणि अनेक दिवस वारी करत असताना त्यांना एकच खंत होती की कूस अजून उजाडली नाही। आता पूर्वीच्या काळी काही अशा खोल्या नव्हत्या राहायला, काही भाड्यानं आपल्याला मिळत नव्हतं, त्यामुळं जे वारकरी यायचे ते वाळवंटामध्ये अंग टाकायचे, आणलेली खरडा भाकर असेल, चटणी भाकर असेल ती तिथंच खायची। दशमी दिवशी पंढरीमध्ये यायचा, आंघोळ करायची, विधी तो हरिकथा सांभाळायचा, एकादशीचा नित्य उपवास म्हणजे पूर्ण उपवास करायचा, द्वादशी दिवशी सकाळी पुन्हा आपापल्या मार्गानं परत व्हायचं। या पद्धतीनं वारी चाललेली होती। असेच एका वारीसाठी हे दाम्पत्य आलं। दमा करंडू यांनी स्वतःचं शरीर वाळवंटामध्ये थोडंसं खाली टाकलं। रात्रीची वेळ वाढत होती, गार वाळू लागत होती, चंद्रभागेतून येणारा वारा अंगाला झोंबत होता। काही फाटकं लुगडं धोतर अंगावर तेवढंच सरकवायचं आणि दोघंही शांत झोपी गेलेले होते। आज देवाचं दर्शन अत्यंत चांगलं झालेलं आहे म्हणून दमाला आनंद वाटत होता, पण त्या दर्शनाच्या वेळेला दमानं अगदी व्याकुळतेनं भगवंताकडे हात जोडलेले होते। भगवंता तुझी वारी चालावी असं आम्हाला वाटतं,
अनेक वर्ष आमच्या लग्नाला झाली, पण आमची कूस उजाडली नाही. तेव्हा याच्यासाठी काही आपल्याला करता येतं का? मनोमन इच्छा देवाच्या समोर त्यांनी मनोभावे व्यक्त केली. रात्र वाढत होती, अंधार वाढत होता, थंडी वाढत होती आणि या अंधाऱ्या थंडीमध्ये सुद्धा पती पत्नी झोपलेले होते. दमाला पहाटे पहाटे अगदी एक स्वप्न दृष्टांत झाला. भगवंत प्रत्यक्ष विटेवरून आले आणि त्यांनी सांगितलं, दमा मी आलो. दमा उठून बसला. भगवंत आपण त्यावेळेला मात्र सांगितलं की काही हरकत नाही, तुझी इच्छा मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा एक करा, तुला मुलगी होईल, त्या मुलगीचं नाव जना ठेवा, मात्र ती मुलगी पुन्हा मलाच दान द्या. दमाला काही कळलं नाही. म्हणजे देवा, दमानं प्रश्न केला आणि देवानं सांगितलं की या पंढरीमध्ये भूवैकुंठामध्ये दामाशेठ नावाचा एक निष्काम भक्त माझा राहतोय, या ठिकाणी त्याच्या घरी आणून तिला सोडा. देव अंतर्धान पावले आणि एवढ्यात दमा उठून जागा झाला. अरे हे स्वप्न म्हणावं, भ्रम म्हणावा की आपण देवाच्या समोर मांडलेलं मागणं देवानं मान्य केलं म्हणावं, पण काही का असे ना, देव आला. देवानं सांगितलं, एवढंच झालं. करुंड शेजारी झोपलेली होती, तिला उठवली आणि आपला स्वप्न दृष्टांत सांगितला. करुंडलाही आनंद झाला. सकाळी स्नान केलं, भगवंताचं पुन्हा दर्शन घ्यावं आणि पाठमोरं फिरावं, अशा पद्धतीनं दोघंही पुन्हा गंगाखेडला गेले. दिवस सरत होते आणि दिवस सरत असताना त्या दिवसामध्येच करंडूला दिवस गेले. आनंदाची बातमी, अनेक दिवस काही नव्हतं, जेमतेम खाऊन पिऊन असणारं सुखी कुटुंब होतं. जिथं काम मिळेल त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायचं आणि दोघांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा. अशा पद्धतीनं एक सुखी कुटुंब, म्हणजे आज जर बोलायचं झालं आजच्या भाषेमध्ये तर हातावर पोट असणारं कुटुंब. पूर्वीच्या काळची व्यवस्थाही तशीच होती, त्याला सामाजिक व्यवस्था होती, त्याला काय पर्याय नव्हता. आज घटनेनं आपल्याला एवढे मोठे अधिकार दिलेले आहेत की आपण समान पातळीवर येऊन कुठलंही काम एकमेकाशी अलगद करू शकतो. पूर्वी असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळं समाजामध्ये उच्चभ्रू, मध्यम, त्याच्या खाली अशी दरी साचलेली होती आणि त्या पद्धतीनं जे क्षुद्र आहेत त्यांनी कामं करायची आणि त्याच्यातून रोजंदारी जी मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह चालवायचा. पण समाधान कशाचं होतं? रोजची रोजंदारी प्रामाणिकपणे करायची आणि संध्याकाळी आल्यानंतर देवाचं नाव घेत विश्रांती घ्यायची. याच्यामध्ये फार मोठं होतं ते म्हणजे दिवस गेलेले होते. करंडूला 9 मास संपत आले आणि करंडूच्या पोटी एका मुलगीने जन्म घेतला. आता जिथं श्रीमंती असते तिथं भरपूर लोक असतात. हा नियम पूर्वीचा आहे, आजचाही आहे. श्रीमंताच्या घरी आमंत्रण नसलं तरी लोक जातात, पण गरिबाच्या घरी आमंत्रण दिल्यानंतर सुद्धा जायला काही धजावत नाहीत. ही मानवी प्रवृत्ती पूर्वी होती, आजही आहे. फक्त संतांनी ही सामाजिक दरी मात्र दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ते काम केलं म्हणून ते संत आहेत. बारसं झालं, नाव जना ठेवलं. जना हळूहळू मोठी व्हायला लागली. घरामध्ये मातीची पांडुरंगाची मूर्ती होती, याला चिखली मूर्ती म्हणतो आपण. अशा त्या मातीच्या मूर्तीला दमा सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीपत्र वाहायचा. काही सकाळी मनोमन काही अभंग रचना म्हणायचा आणि तिथून कामासाठी बाहेर पडायचा. मुलगी वाढत होती, वाढता वाढता बागडत होती, परंतु मनामध्ये सतत सलत होतं की आपण या मुलगीला द्यायचे, पंढरपुरात नेऊन पोचवायचे. अगदी 6 वर्ष कशी सरली या दोघांनाही कळलं नाही. वारी नित्याची होती, त्या प्रत्येक वारीला जनाला घेऊन जात होते, परंतु 6वी वारी आली आणि 6व्या वारीला थोडीशी पायाखालची वाळू सरकल्यासारखं वाटायला लागलं. वारी अगदी जवळ आलेली होती. जाण्यासाठी निघण्यासाठी आता दिवस ठरलेला होता, पंढरीच्या वारीला जायचं. पण इतर वेळेला वारीला जाताना दमा करंडू आनंदित असायचे, आज मात्र अत्यंत खिन्न होते. वारीला जाण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला होता. या 8 दिवसामध्ये जितकं जितकं म्हणून खाऊ माकू नाहू घालता येतील एवढं तेवढं जनाला करंडू घालत होती आणि तिचे सगळे लाड वडील म्हणून करंडू दमा पुरवत होते. अत्यंत आनंद होता. आता 6 वर्षाच्या जनाला सुद्धा कळत होतं हा सगळा लाड जो आहे तो काही दिवसापुरताच आहे. त्यामुळं ती स्वीकारायची सगळं, परंतु मनामध्ये खिन्नता होती, मनामध्ये अस्वस्थ वाटायचं तिला.
परंतु आईवडिलांचं मन राखण्यासाठी ती सुद्धा त्यांच्यासमोर आनंदित राहायची आणि तिला वाईट वाटू नये म्हणून आई वडील तिच्यासमोर आनंदित असायचे. मग मात्र दिवस जसे जसे जवळ येतील तसे तसं करंडूचं मन हृदय भरून यायचं. ती एकांतामध्ये असताना दमांना आपल्या पतीला विचारायची, अहो आणखी काही दिवसानंतर पाठवता येणार नाही का जनाला? अगं काय म्हणतेस तू? आपल्याला मानवी विचारानं ग्रासलेला आपण आहोत, स्वार्थानं आपण ग्रासलेला आहोत, पण मी देवाला वचन दिले, ते वचन मला पूर्ण करायचं आहे. करंडू पूर्वीच्या काळी स्वप्नात अनावधानानं जरी वचन दिलं तरी लोक पाळत होती. आज 500च्या स्टॅम्पवरचं वचन पाळत नाहीत. हे कलियुग आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो स्टॅम्प सुद्धा खोटा ठरवण्याची पद्धत आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. हरिश्चंद्रासारखं जीवन जगणारे स्वप्नामध्ये द्यावं दान आणि सगळं अर्पण करावं, तसं देवानं स्वप्नामध्ये वचन मागावं आणि दमानं ते पूर्ण करण्यासाठी पत्नीचं सांत्वन करावं. तो म्हणतो आहे, अगं तू आई आहेस म्हणून तुला तसं वाटतं, मी तिचा बाप आहे. आज ना उद्या या लेकीचे 4 हात केल्यानंतर ती जाईल ना, त्यावेळा मग तू काय करणार? त्या भगवंतानं सांगितलं माझ्याजवळ आणून सोड. आपण तर तिला पराधीन करत नाही ना, तो सांगत होता. आणि करंडू थोडं 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 मनाला मुरड घालण्याचा प्रयत्न करत होती. जनाला सुद्धा आज बहरून आलेलं होतं, परंतु आईवडिलांचं मन राखावं याच्यासाठी ती बाहेर उंदका येऊ देत नव्हती. आज संध्याकाळ झाली, गोड जेवण झालं, सगळे झोपी गेले. वारकऱ्यांनी सांगितलेलं होतं उद्या वारीसाठी जायचं आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी करंडू उठली, अगदी भरल्या अंतःकरणानं जनाला हाक मारली, अगं जना उठ, आपल्याला वारीला निघायचं आहे. जनाला रात्रभर विचार करून झोप लागलेली नव्हती, पण पहाटे कधीतरी डोळा लागलेला होता. ती जना खडबडून जागी झाली, उठली, देवाचं दर्शन घेतलं, आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि जना आवरायला लागली. आज जनाला नाहू घातलं, काही भाकर तुकडा बांधून घेतलं आणि दिंडीसाठी वारीसाठी हे कुटुंब वारकऱ्यांच्या मध्ये मिसळून गेलं. आज वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले होते, त्याच्यामुळे झप 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 पाय पडत होते. परंतु दमा करंडू आणि जना यांचे पाय पुन्हा 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 एकमेकांमध्ये अडखळल्यासारखे वाटत होते. आज वाटच सरत नव्हती. मजल दर मजल करत अनेक ठिकाणी वस्ती पडायची. वस्ती ही संपूच नाही असं वाटायचं, दुसरा दिवस उजाडूच नाही असं करंडूला नेहमी वाटायचं. परंतु दमाला वाटत होतं की माझ्या देवाला मी, माझ्या भगवंताला, माझ्या आराध्य दैवताला मी वचन दिलेलं आहे, ते वचन पूर्ण करण्यासाठी चाललो. आईचं लेकरू होतं, त्याला काळजाचा तुकडा आपल्यापासून बाजूला कसं करायचं याच्यासाठी ती दुःखी होती. परंतु देवाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दमा पुढं पुढं सरावत होता. वारी पुढं चाललेली होती, दिंडी पुढं होती आणि त्याच्या पाठीमागे हे तिघजण चाललेले होते. आणि तिघजण जात असताना थोडंसं जड अंतःकरण झालेल्या जनाला सांत्वन करण्यासाठी दमा सांगत होता, अगं जना ऐकलंस का? करंडू तुझं पण लक्ष आहे ना? दमा म्हणतोय, हो आहेच लक्ष. डोळ्यातून पाणी पडत होतं, डोळ्यातून टिपं पडत होती. खाली मान घालून जना ऐकत होती आणि करंडू सुद्धा ऐकत होती. दोघींच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पर त्यावेळेला दमा सांगत होता, अगं आपणच काय पक्ष्यांच्या मध्ये एका कोकिळीनं असं ठरवलं की आपल्याला पिलं सांभाळता येणार नाहीत, आपल्याला घरटं बांधता येत नाही. त्याच्यामुळे त्या कोकिळीनं ठरवलं काही नाही, आपला पुढचा विस्तार वाढवण्यासाठी आपण कावळ्याच्या घरट्यामध्ये जायचं आणि तिथं अंडी ठेवायची. त्या कोकिळेनं आपली सगळी अंडी एकत्र गोळा केली आणि कावळ्याच्या घरट्यामध्ये ठेवली. ती कावळीनं आली आणि कावळीनं न बघितलं तर अंडी वाढलेली होती, पण आपल्या अंड्यांच्यामध्ये या अंड्यांच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून ती त्याच्यावर बसली, रवंत निघाली आणि हळूहळू हळूहळू पिलं वाढायला लागली. पिलांच्यामध्ये कुठंच फरक नव्हता, कारण ती आई होती. आईला पिलांच्यामध्ये फरक नसतो, कावळीलाही वाटायचं याच्यामध्ये काही नाही. ती चोचीमध्ये चारा आणायची आणि पिलांना भरवायची. हळूहळू पिलांना पंख फुटायला लागले. जण ऐकतेस ना तू? दमा मध्ये मध्ये विचारत होता. लक्ष आहे ना जना तुझं? हो बाबा सांगा तुम्ही पुढं. कावळाही यायचा, चोचीमधून अन्न आणायचा आणि पिलांना भरवायचा. समानतेनं पिलं वाढत होती वाढत होती. पिलं मोठी व्हायला लागली, पंख फडफडायला लागली आणि वसंत ऋतूचं आगमन झालं.
वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर कावळी एका बाजूला फांदीवर बसलेली होती, कावळा एका बाजूला फांदीवर बसलेला होता. तो आपल्या पिलांच्याकडं अगदी कुतूहलानं बघत होती. आज पिलं आमची मोठी झाली. दोघांनाही आनंद वाटत होता, कारण आजपर्यंत केलेल्या संसाराचं चीज झाल्यासारखं त्यांना वाटत होतं, फळ मिळाल्यासारखं वाटत होतं. कारण पिलं आता पंख फडफडून हळूहळू घरट्याच्या बाहेर पाऊल टाकत होती फांदीवरून, आणि आई वडिलांच्या अंगा खांद्यावरून इकडून तिकडं उड्या मारत होती. मुलं स्वावलंबी झालेत याचा आनंद दोघांना होता. पण वसंत ऋतूचं आगमन चालू झालेलं होतं, आणि वसंत ऋतूच्या आगमनामध्ये कावळ्यांच्या पिलांनी कावकाव करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला मात्र जी कोकिळीची पिलं होती त्यांनी गीत गायला सुरुवात केली, कुहू कुहू करायला सुरुवात केलं. कावळीला दुःख वाटलं, अरे ही पिलं आपली नव्हतीच, पण पिलं म्हणून आपण सांभाळली, आशेनात का? पण एक फांदीवर बसून ओरडतो आणि दुसरा आकाशात उंच भरारी घेऊन उत्तम गीत गातो, याचा आनंद त्या कावळीला होता. म्हणून कोकिळीचा पिलांना तिनं टोचीनं मारण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांचं कुतूहल ती स्वतः फांदीवर बसून दोघं बघत होती. हे सगळं ऐकताना जना मात्र खाली मान घालून रस्त्यावर हू 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 एवढंच म्हणत होती. अगं करंडू, कळलं का तुला? जना आपली नव्हतीच, आपली कूस उजळायला आली. आणि जना बरं का, तुला आकाशाला गवसणी घालायची आहे, आकाशात गीत गायचंय, आणि तुझं आकाशातलं गीत सगळ्यांनी ऐकायचंय, हीच माझ्या देवाची प्रभूची इच्छा आहे. म्हणून आपण पंढरीला चाललो. मजल दर मजलगत पंढरी आली. ते चंद्रभागेचं विस्तीर्ण असं असणारं वाळवंट बघितलं. त्याच ठिकाणी जनायेनं चंद्रभागेमध्ये स्नान केलं. हळूहळू हळूहळू तिघही वर गेली, रावळामध्ये गेली, रावळामध्ये दर्शन घेतलं आणि पुन्हा पाठीमागं फिरली. आजची रात्र तिथंच वाळवंटामध्ये काढली. दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दमा, करंडू आणि जना यांनी आंघोळ केली चंद्रभागेची, आणि तशाच तिघही ती बाहेर पडली आणि जाताना विचारायला लागली, अहो ऐकलत का, इथं दामाजी शेठ नावाचे व्यापारी आहेत, ते कुठं राहतात? कोणीतरी एखाद्या वाट सोडून सांगावं की पुढच्या 4 आळी सोडा आणि 5वी आळी येते, त्या आळीमध्ये असणारा मोठा विस्तीर्ण असणारा वाडा जो आहे तो दामाजींचा. तिथं जाऊन विचारा, ते भेटतील तुम्हाला. सकाळचीच अगदी वेळ होती आणि त्या सकाळच्याच वेळी या तिघांनी अगदी काही आळ्या सोडल्या आणि पुढं गेले आणि एका आळीमध्ये त्यांनी प्रवेश केला, म्हणजे आजच्या भाषेमध्ये गल्लीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्या, आणि विचारलं, दामाजींचं वाडा हाच का? आऊ बाहेर खेळत होती. आऊने सांगितलं, हो हो हाच आहेत बाबा घरी, बोलवते. म्हणून आऊ गडबडीनं आत गेली. नामा बाजूला खेळत होता, गोणाई आत जेवण करत होती, आणि दामाजी देवपूजेमध्ये ग्रहातील ग्रहदेवतेची पूजा करत होते. बाबा ऐकलं का, कोणीतरी आपल्याला भेटायला आले. हो बसायला दे, आलोच. परंतु तिघही ओटीवर तशीच उभा होती. देवपूजा आवरली आणि दामाजी आपला धोत्राचा सोगा आवरत ते बाहेर आले आणि बाहेर येऊन विचारलं, या या असे या, वर या. नाही नाही, आम्हाला वर येण्याचा नाही अधिकार. नाही नाही, अहो भगवंताचे भक्त आहात, भगवंताच्या भक्तामध्ये कसली अस्पृश्यता, आपण सगळे भगवंताचीच लेकरं आहोत. या. गोंड टाकलं गेलं, ओटीवर त्यांना बसवलं आणि गुळ खोबरं दिलं. गुळ खोबरं तिघांनी खाल्लं. दामाजी गुडघ्यावर बसला आणि नमस्कार केला आणि करंडू आणि दमा गुडघ्यावर बसल्याने नमस्कार केला, आणि तसाच दामाजी खाली वाकला आणि सांगितलं, अहो नाही नाही, नमस्कार नका करू, इथं भूवैकुंठामध्ये माझा परमात्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणाला नमस्कार कसला करता? एकत्र भक्त आले आणि दोघा सुहृद भक्तांचं अंतःकरण एकमेकाला सांगू लागलं, आणि मग सगळा स्वप्न दृष्टांत दमानं दामाजींना सांगितला. गोणाई ऐकत होती, दामाजी ऐकत होता, आणि त्यावेळेला मात्र नामा, आऊ आणि जना तिघही अंगणामध्ये खेळत होते. इकडे भरल्या अंतःकरणानं टपटपल्या डोळ्यानं करंडू सांगत होती, आणि त्यावेळेला गोणाई पुढं झाली आणि सांगितलं, भगवंतानं सांगितलं ठीक आहे, जशी माझी आऊ माझा नामा तशीच माझी जना. बघा ना, मुलांच्या मध्ये भेदच नाही, ती खेळतायत किती चांगली.
आणि खरं आहे, लक्षात घ्या, आज सुद्धा जी मुलं लहान असतात, समजतं वय नसतं तोपर्यंत मुलं ही सगळी एकत्र खेळतात. समजायला लागलेच की काय होते मुलांना कळत नाही. म्हणजे माझा मित्र असं म्हणतो, मुलांना कधीच समजू नये, ती आनंदी राहतील. समजायला लागले की द्वैत वाढायला चालू होतं, भेद वाढायला चालू होतं आणि अडचण होती ती पालकांची होती. लक्षात घ्या, किती मुलं एकमेकांमध्ये रंगलेली आहेत. बघा ना, तिघही बघत होते, आता चौघांनीही बघितलं, करणून बघितलं आणि आनंद वाटला की जणू काही जन्मजन्मांतरीचं नातं एकत्र असावं या पद्धतीने ही तिघजण खेळत होती. आणि त्याचा उल्लेख आत्मनिवेदनपर असणाऱ्या नामदेवांनी अभंगामध्ये केलेले, जनाबाईनं केलेले. ही जना तशी सहजासहजी आलेली नाही. प्रल्हाद जन्माच्या वेळी हिरण्यकशिपू पोटी जन्माला आला प्रल्हाद, त्याच्या पोटी प्रल्हाद म्हणून आला, तो भगवत भक्त झाला. त्यावेळेला सुद्धा जना होती, मात्र ती जना पद्मिनी नावाच्या दासीच्या वेशामध्ये होती. पुढं रामभक्त अंगद जन्माला आला, त्यावेळेला मंथरा नावाची दासी जना म्हणून जन्माला आलेली होती. पुढं द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये उद्धव जन्माला आला, तो नामा होता. आणि त्याच वेळेला कुब्जा नावाची दासी ही जना म्हणून जन्माला आली होती. पुढं कलियुग चालू होणार होतं आणि दिलेला आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी, भगवंताचा ध्यास घेण्यासाठी पुढं नामा म्हणून जन्माला आलेला होता आणि त्याची दासी म्हणून जन्माला आलेली होती. लक्षात घ्या. आणि मग ही जना यांच्या ताब्यात घातली, यांच्या ओटीत घातली. भोजन झालं आणि दमाकरंडू गंगाखेड गावी आपल्या निघण्यासाठी जायला तयार झाली. निरोप घेतला. आज जनाला सुद्धा जड अंतकरण वाटत होतं, परंतु पूर्वजन्म अनुग्रह असल्यामुळं सात्विकतेशी मिलाप झाला की त्या ठिकाणी दुजाभाव कुठलाच राहत नाही. आज आऊ समजून घेणारी होती, मोठी बहीण म्हणून लाभलेली होती. आज नामदेवासारखा मोठा होता आणि जना आज त्यांच्यामध्ये मिळून गेलेली होती. सगळीच बालक होती, परंतु एकमेकाला समजून घेण्यामध्ये तत्पर झालेली होती. नैवेद्य झालेला होता. तिने सांच्या वेळेला सांज आरतीला सगळेच मंदिरामध्ये गेले. आज जनाला मंदिर सुद्धा अनोळखं वाटत नव्हतं. एवढंच नाही तर समोर असणारा देव सुद्धा अनोळखी वाटत नव्हता. ध्यानात घ्या, आज सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्रारब्ध कसं पाहू शकताय याच्यासाठी शास्त्रीय कसोट्या काही आहेत. वेदांत शास्त्रामध्ये काही कसोट्या सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, ज्या घरामध्ये तुम्ही जाताय त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर, ते श्रीमंताचं घर असू दे नाही तर सारवलेलं मातीचं गरिबाची झोपडी असू दे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं की लक्षात ठेवायचं, इथल्या लोकांशी आपलं सुहृद अंतःकरण नातं ऋणानुबंधाचं पूर्वीचं आहे, म्हणून तिथं आनंद होतोय. आणि अगदी 5 मजली इमारत आहे, लिफ्ट आहे, सगळं आहे, चमच्यानं खायला आहे, चमच्यानंच प्यायला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला वाटलं इथं थांबू नये की ठरवायचं आपला आणि यांचा संबंध जन्माचा नाही. कुठल्या भूमीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थांबावायची इच्छा होते, ती भूमी तुमच्या अनुकूल असते. आज देव सुद्धा अनुकूल वाटायला लागला, हा नवीन वाटणच. जना आनंदानं देवाच्या पाया पडली, सांज आरती झाली आणि सगळं कुटुंब पुन्हा आपल्या घरामध्ये आलं. आता मात्र आऊ दामाजींना काही कपडे शिवण्यामध्ये, सुईचे टाके घालण्यामध्ये मदत करत होती. एक वाटत होतं की आपला मुलगा आहे त्यानेही शिकावं, पण वय बाल होतं, लहान वय होतं, जना त्याच्यापेक्षा लहान होती. त्याच्यामुळं आऊ जे जे काम करत होती ते शिकण्याचं आणि सावरण्याचं काम जना करत होती. आता मात्र नामदेव हे घरामध्ये वडिलांच्या पाठोपाठ काहीतरी शिकावं याच्यासाठी काही पाठशालेमध्ये पाठवावं असा विचार चालू होता. मात्र व्यापारानिमित्तानं अनेक दिवस बाहेर राहावं लागायचं. म्हणून दामाजींनी एक दिवस सकाळी घोड्यावर गाठोडं बांधलं आणि ते सकाळच्याच वेळी निघून गेले. आता दुपारच्या वेळची प्रहर आला आणि या वेळेला नैवेद्य दाखवून यायचं होतं. आता गोणाई उठली, नैवेद्याचं ताट तयार केलं, खालीवर पताळी घातली गेली आणि ते पात्र नामाच्या हातात दिलं आणि सांगितलं, नामा बाबा तुझे आज बाहेर गेलेत, तेव्हा एक काम कर, देवाला नैवेद्य दाखवणे. होय आई जातो. नामा अगदी
आनंदानं उड्या मारायला लागला. थांब नामा, नैवेद्य सांडेल, तो देवापर्यंत सुखरूप गेला पाहिजे, देवाला दाखव. होय दाखवतो. एका हातामध्ये नैवेद्याचं ताट आणि दुसऱ्या हातामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी घेतलेलं पाणी, तो चंबू हातामध्ये घेतला आणि नामा आता रावळाकडे चालला. अनेक मित्र होतेच. आज नामा का? देवाला नैवेद्य घेऊन नामा मंदिरात गेला, रावळात गेला. रावळात गेल्यानंतर ते नैवेद्याचं ताट तसंच ठेवलं, वरची पत्रावळी काढली, त्या नैवेद्याच्या ताटाभोवती 2 वेळा पाणी फिरवलं, मनोमन नमस्कार केला आणि देवाला सांगितलं, देवा आवरा, तुम्हाला उभा राहून काही त्रास नाही, पण आम्हाला भूक लागली त्याचं काय. हे बालमन, कोवळं मन आणि निष्पाप मन. या निष्पाप मनानं सांगितलं, अरे तुला चारलं असतं पण तुझ्या एवढी उंची पण नाही रे माझी अजून, तेव्हा आता तुम्ही हट्ट करू नका, घ्या. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, देवानं काहीच ऐकलं नाही. देव तसाच उभा होता. आज बाबा गावी गेलेत म्हणून माझ्या वेळ आली, तेव्हा मी सकाळी स्वच्छ आंघोळ केलेली, बाराबंदी मी स्वच्छ घातलेली आहे, डोक्याला टोपी स्वच्छ घातलेली आहे. देवा माझ्यात काय कमी आहे? बाबांनी नैवेद्य आणलं तसंच मी आणलं, मग बाबांचा नैवेद्य खाऊ शकता आणि माझा का खाऊ शकत नाही? कारण प्रत्येक वेळेला नामदेव हे वडिलांनी नैवेद्याचं ताट घराकडे रिकाम आणलेलं बघत होता. ध्यानात घ्या. त्याच्यामुळं देवानं नैवेद्य खाला एवढीच भूमिका होती, त्याच्या पलीकडे भूमिका काही नव्हती. मग देवा वडिलांचा नैवेद्य तुम्ही खाता आणि माझं काय आहे? म्हणून नामदेव सांगत होता, देवाला विचारत होता. देव तसेच थांबलेले होते. शेवटी निगराणी आली, म्हटली की तुला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या घरात कोण अन्नाचा कण तोंडात घालत नाही, तेव्हा नैवेद्य घ्या. देव तसेच उभा. निगराणी आली आणि शेवटच्या निगराणीच्या वेळी नामदेवांनी देवाच्या पुढे झाल्याने सांगितलं, देवा आता शेवट, जर तुम्ही नैवेद्य घेतला नाही तर माझं मस्तक आणि हा तुमच्या समोर असणारं पाषाण याची गाठभेट लवकर होईल आणि मग झालेला सगळा जो पुढचा वृत्तांत होणार त्याला जबाबदार तुम्ही असणार. हे निष्पाप भक्तीचं उदाहरण उत्तम, हे उदात्त भक्तीचं उदाहरण नामदेवाचं भगवंत बघत होता आणि मस्तक आपटण्यासाठी मस्तक खाली केलं. त्याच वेळी भगवंतानं आपला हात तिथं लावला. भगवंत समोर उभा राहिले आणि सांगितलं, नामा आज मी तृप्त झालो. खऱ्या अर्थानं तुझ्या भोजनापेक्षा तुझ्या निष्पाप भक्तीनं मी तृप्त झालो. या निष्पाप भक्तीचा नैवेद्य घेण्यासाठी देव सुद्धा पुढे 2 पाऊल आला. मग नामदेवांचं त्यांचं हितगुज चालू झालं. एक दिवस झाला, नैवेद्याचं रिकामं ताट घेऊन नामदेव घरात गेले. गोणाईने विचारलं, नामा नैवेद्य कुठे आहे? आई देवानं खाल्ला. शंका मनात निर्माण झाली. लक्षात घ्या, शंका निर्माण झाली. अरे नैवेद्य काय झाला? होय आई, मी नाही खरं बोलत. असं तुला वाटतंय का? तुझा माझ्यावर विश्वास नाही. होय, देवानं नैवेद्य खाला. आता पुढचा प्रश्न विचारणं शक्यच नव्हतं, म्हणून आऊ जना आणि नामाला 3 पात्र केली. स्वतःसाठी पात्र करून घेतलं आणि एक एक घास मोडत ती खात होती. परंतु जेवणाकडे आज लक्ष नव्हतं तिचं, त्या दोघींच्याकडे लक्ष नव्हतं. आता लक्ष सर्वस्व होतं ते फक्त नामाच्या जेवणाकडं. कदाचित असा संभ्रम तयार झाला की नामाचं जेवण जीवन आला का काय. त्याच्यामुळं नामा रोजच्यासारखा जेवला. रोजचं जेवण जेवढं आहे तेवढं नामा जेवला. आईला वाटायला लागलं, अरे नामा रोज जेवतो तेवढंच जेवला, म्हणजे यानं नैवेद्य खाला नाही. मातांनो लक्षात घ्या, आपल्या मुलाला आपल्या समोर आपल्या सोबत घेऊन जेवायला बसत जा. चरित्र नुसतं ऐकायचं नाही. जेवणाचं ताट वाढायचं आणि टीव्हीच्या पुढे जाऊन पोराने बसायचं आणि जेवण खायचं. किती खाल्लं कळत नाही, किती संपलं कळत नाही, रोज किती खातोय कळत नाही. आज अनेक मातांना तुम्ही विचारून बघा, तुमच्या मुलाला किती भात लागतो खाण्यासाठी. 90% मातांना माहिती नाही की आपल्या मुलगाला भात किती लागतो. याचं कारण आपल्या समोर आपला मुलगा किंवा मुलगी जेवत नाही. ती एक तर टीव्हीच्या समोर नाहीतर मोबाईलच्या समोर जेवते. त्याच्यामुळे किती जेवण लागतं हे दररोज आपल्या आईला कळलं पाहिजे. लक्षात घ्या, मातृत्व म्हणजे नुसतं जन्म देणं नाही, तर मुलाचं इति कर्तव्य बघणं म्हणजे मातृत्व. गोणाई बघत होती, नामा रोजच्यासारखंच जेवला म्हणजे काही अडचण नाही. जी शंका आपण आतापर्यंत घेतली ती व्यर्थ झाली. मग कुणाला दिलं का काय? दुसरी शंका. पण विचारलं तर प्रत्येक वेळा त्या दिवसामध्ये कमीत कमी 8 ते 10 वेळा गोणाईने विचारलं, नामा नैवेद्य? नामा प्रत्येक वेळा म्हणायचा देव जेवला.
रात्र वाढत चालली, तिन्हीसांची जेवणं झाली आणि तिन्ही मुलं एका कुशीवर झोपली गेली. पती आल्याशिवाय जेवायचं नाही हा निग्रह होता. त्यामुळे दामाजींची वाट बघत गोणाई बसलेली होती. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. पुढं सरसावली, गाठोडं उतरलं गेलं, गाठोडं खाली ठेवलं, तांब्या दिला आणि पात्र वाढायला सुरुवात केली. 2 पात्र घेतली आणि 2 पात्रावर जेवण डावं उजवं वाढलं गेलं आणि दोघांनी जेवण करण्यास सुरुवात केली. आणि मग मात्र गोणाईनं सांगितलं, अहो आज काहीतरी विपरीत झालं. काय झालं? आज नामा देवळामध्ये गेलेला होता, रावळामध्ये गेलेला होता नैवेद्याचं ताट घेऊन. मग काय झालं? आपला नियमच आहे. परंतु नामानं सांगितलं देव जीवला. आता पुढचा घास हातामध्ये आणि तोंडामध्ये एक घास तसाच दामाजी थांबला. काय सांगतेस? होय, मी बऱ्याच वेळा चाचपणी केली. नामा जेवताना सुद्धा मी त्याच्याकडे पाहिलं तर नामा आज पोटभर जेवलेला आपण घरात आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, याची शहानिशा आपण उद्या करू, तू निवांत राहा. याला म्हणायचं वडील. पण कुटुंबामध्ये सुखद असू दे दुःखद असू दे कोणत्याही घटनेमध्ये एक यथार्थ मार्ग काढतो त्याला वडील म्हणतात. पत्नीचं सांत्वन केलं, तू काही काळजी करू नको, याचा आपण उद्या बघू. मात्र दामाजी कुशीवर डाव्या झाले आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू झाला, नामा कधी खोटं बोलत नाही. आजपर्यंत नामाला खोटं माहितीच नाही. हा वडिलांच्या जवळ विश्वास असावा लागतो आपल्या मुलग्याबद्दल. तेवढा विश्वास आपण मुलग्यावर द्यावा लागतो आणि मुलग्याचा विश्वास तेवढा वडिलांच्यावर असावा लागतो. प्रश्न मनात निर्माण होता, नामा कधीच खोटं बोलत नाही, आज बोलणं शक्यच नाही. हा एक विश्वासाची बाजू वडिलांच्या दृष्टीने झालेली होती. त्या विचारामध्येच दामाजींना झोप लागली. सकाळी काकड्याच्या वेळेला सगळेच गेले. आता सगळेच गेल्यानंतर काकड आरती झाली, सगळेच आले. पुन्हा नामदेवाकडे बघण्याची दृष्टी गोणाईची काय चुकलेली नव्हती. ती सारखी बघायची, ती नामाकडेच बघायची. स्वयंपाक रांधला गेला आणि दामाजींनी सांगितलं, हे बघ पोरं खेळत आहेत, मी थोडंसं बाहेर जातो, आजही नैवेद्य नामाकडूनच दे. गोनाईनं समजायचं ते समजून घेतलं आणि नैवेद्याचं ताट भरलं आणि नामाला हाक मारले, अरे नामा य. सुचिरभूत हो, हात पाय धु. हात पाय धुतले गेले, चूळ भरली गेली, अंगरका घातला गेला आणि डोक्याला टोपडं घातलं गेलं आणि सांगितलं नैवेद्य देऊ नये. पण पुन्हा कालच्यासारखंच पात्र हातामध्ये, एका हातामध्ये चंबू घेतला आणि नामा रावळाकडे चालला. दामाजी एका गलीच्या कोपऱ्यावर, एका आळीच्या कोपऱ्यावर थांबून होते. नामाला न दिसता नामाच्या पाठीमागनं पावलं यांची चाललेली होती. नामा अतिशय वेगाने गेला, मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये जाऊन रावळामध्ये गेल्यानंतर देवाच्या समोर उभा राहिला आणि पुन्हा पतावळी बाजूला केली. पुन्हा 2 वेळा पाणी सोडलं आणि सांगायला लागला, केशवा माधवा गोविंद गोपाळा. या अभंगाचं शेवटचं चरण फार महत्वाचं आहे ना पाठ? काय आहे अभंगाचं चरण? काय? ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला. आणि पुढचं चरण नैवेद्य जेवला नामयाचा. आत्मनिवेदनाचे जे अभंग आहेत नामदेवांचे, त्याच्यामध्ये हा अभंग आहे, नामदेवांचाच अभंग आहे. त्याने सांगितलं आणि ही कवित्व स्फूर्ती पूर्वजन्मीची स्फूर्ती होती. एक जन्मामध्ये कवित्व स्फूर्ती कधी येत नाही, अभंग रचना तर सोडूनच द्या. रला र पला पटला ट जोडणे म्हणजे कविता नाही. अंतःकरणातून उत्स्फूर्त झालेला भगवंताविषयी साध घालण्याची वृत्ती, याचं नाव कविता. इथं कुठलं तरी मेडल मिळावं, कुठलं तरी पारितोषिक मिळावं, कुठला तरी पुरस्कार मिळावा म्हणून नाही. काव्य उत्स्फूर्त आलं कारण ते प्रल्हादापासून आलेलं होतं, अनेक जन्माचं आलेलं होतं. आता जन्माचं आलेलं असताना वंशाचं आलेलं होतं. यदुशेटांच्या पासून पंढरीची वारी घरामध्ये चाललेली होती. 7व्या पिढीमध्ये नामदेव आलेला होता. का काव्य युनी लक्षात घ्या. आम्हाला आज अभंग म्हटलेला उद्या आठवत नाही. का? कारण मी सगळ्यांनाच दोष देतोय असं नाही, पण किमान असं मी म्हणतो, आपल्या पिढीमध्ये पुढच्या 5व्या 6व्या कोणतरी जन्माला आला आणि त्याने एकदा अभंग म्हटला तर त्याला तो पाठ व्हावा, याच्यासाठी आत्ता अभंग म्हणायचा आपण. तुम्ही स्वतःसाठी अजिबात म्हणू नका. पण माझ्या पिढीत 7व्या पिढीत कोणतरी, 6व्या पिढीत कोणतरी एखादा कोण येईल, जन्माला असा भाग्यवान येईल की त्याच्या कानावर जरी पडलं अभंग तरी त्याला तो मुखोद्गत होईल. मला 1000 वेळा म्हणून पाठ काय करायला लागेना, आता तेवढ्यासाठी करा, तेवढ्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, तेवढ्यासाठी गाथा वाचा. लक्षात घ्यायला कर्म म्हणतात. सत्कर्म केल्यानंतर त्याची प्रचिती सत्कर्मातून सत्फळाकडे जाते.
लक्षात घ्या, त्या पद्धतीनं आपण कर्म केलं पाहिजे. नाहीतर आपण मग प्रत्येक वेळा कर्माच्या ठिकाणी बाधिक अवस्था तयार होऊन त्या ठिकाणी जात असतो. यथा चतुर्वी कनकम परीक्षते श्रुते निघर्षे छेदन ताप ताडनही. त्या पद्धतीनं आपण कुठं बघतो, श्रुतेनं, शीलेनं, गुणेनं, कर्मना, या 4 पद्धतीनं आपण परीक्षा बघायची असते. लक्षात घ्या, आपल्याबरोबर गोड बोलणाऱ्यावर कधी विश्वास ठेवू नका, असं मी सांगतोय, सरळ सांगतोय. त्याची परीक्षा घ्या. लक्षात घ्या. म्हणजे आमचे वडील ब्रह्मभूत सद्गुरू तळाशीकार महाराज नेहमी म्हणायचे की सोनं घ्यावं घासून आणि गुरु करावा पुसून, नाहीतर नंतर वांदी होत्यात. वेळ लागला तर चालेल. लक्षात घ्या, काय गुरु करून घ्यायची लगेच गडबड करायची गरज नाही. पण पूर्ण स्वामी विवेकानंदांनी जशी परीक्षा करूनच गुरूंना निवडलं नाही, देहच समर्पित केला गुरूंना. ध्यानात घ्या. देवाजवळ गेले, नामदेवानी सांगितलं, केशवा माधवा गोविंद गोपाळा या, मी वाट बघतोय. आता देवाला माहिती नव्हतं दामाजी पाठीमागून आलाय. ते एका खांबाच्या आडाला बसलेले होते, नामा काय करतोय बघत होते. देवा, घरची सगळीच जेवायची आहेत, त्यात आमचे पोटाचं काय, तुम्ही जितका वेळ लागणार तेवढा वेळ आम्हाला आई लावणार, हा नियम आहे, याला व्रत असं म्हणतात. म्हणून घरामध्ये एक तरी व्रत असं ठेवा जे पिढीजात सांभाळलं पाहिजे. आम्हाला एकादशी दिवशी एका दिवस झाल्यानंतर द्वादशी दिवशी 12 वाजून चालत नाहीत. तोपर्यंत काही जण म्हणतात फवं खावा. कळलं ना, हा शब्द आपला आहे, शुद्ध शब्द मी वापरत नाही. आणि त्याच्यावर एक छानपैकी सोल्युशन निघाले, छान. मी म्हणतो, अहो पोहे खायचे नसतात, त्याला काय होतंय, तुम्ही एखादं सोडताना काय घेताय, भात खाताय, मग पोहे कशाचे आहेत, भाताचेच आहेत. पण त्यात राजस आणि तामस गुण आहे पोह्यात, म्हणून पोहे खाऊन एखादं सोडायची नाही. आणि वरण भातामध्ये सात्विक गुण आहे, किंवा दूध भातामध्ये सात्विक गुण आहे, म्हणून दूध भात खाऊन किंवा दही भात खाऊन आपण द्वादश सोडायची असते, वरण भात खाऊन द्वादश सोडायची असते. लक्षात घ्या. तुम्ही पोहे करताना जी रेसिपी आहे ती बघा, त्याच्यात काय काय आहे, कढीपत्ता आहे, कांदा आहे. कांदा काय वाढवतोय, तामसी गुणधर्म वाढवतोय. त्याच्यामध्ये फोडणीसाठी वापरलेलं मोहरी आहे, जिरं आहे, हे सगळे मसालेदार पदार्थ तामसी गुण वाढवत जातात. आणि हे सगळे एकत्र करून आम्ही द्वादश सोडतोय. आणि त्याला आणि वर आणि आम्ही म्हणायचं काय होतंय, त्याला भाकरी खाली नाही ना. ध्यानात घ्या. म्हणजे व्रत, मी हा शब्द सांगतोय आपल्याला, एखादं व्रत जर सांभाळायचं असेल तर किमान द्वादशी दिवशी एकादश सोडत असताना आपण वरण भात तरी घ्या, एवढा तरी व्रत करा. एवढं व्रत करायला काय अडचण आहे सांगा, साधं व्रत सांगितले. आणि याच्या पुढचं जर व्रत पाहिजे असेल तर दशमी दिवशी संध्याकाळी जेवू नका, एकादशी दिवशी पूर्ण उपवास करीन उपवासी, गायीन अहर्निशी, शेजाऱ्यांची नावं, अहर्निशी मुख्य नाम, आणि मग द्वादशी दिवशी पारणं, म्हणजेच द्वादशी दिवशी 12 वाजता जेवा. बघा शक्य आहे काय. आणि हे शक्य आहे, वारकऱ्याला हे शक्य आहे. एकादशी दिवशी न जेवता आपल्याला राहता येतं, न फराळ करता राहता येतं. बघा, प्रयत्न करून बघा, थोडा व्रत सांभाळण्यासाठी. त्रास हा सगळ्यांनाच होणार आहे, ज्यानं व्रत सांभाळायचं आहे त्याला त्रास हा निश्चित होणार आहे मंडळी, लक्षात घ्या. पण एक तरी व्रत ठेवा, ते व्रत पिढीजात चालावं. पिढीजात, या पिढीतून त्या पिढीमध्ये, त्या पिढीतून त्या पिढीमध्ये. एक व्रत होतं देवाला नैवेद्य दाखवण्याचं, नामदेवानं देवाला नैवेद्य खायला लावला. लोक म्हणतात चारला, मी म्हणतो खायला लावला. ध्यानात घ्या. देव काही बघेनात तेव्हा सांगितलं, देवा येताय काय कालच्यासारखं. देव सगुण रूपामध्ये आला आणि नामदेवा पुढे उभा राहिला. नामदेवा
आज फक्त एक घास बास. मी तुझ्या भक्तीनं तृप्त झालोय, मला नाही भोजनाची गरज, मला नाही प्रसादाची नैवेद्याची गरज. पण उद्यापासून मात्र एक. मी तुझं काल ऐकलं, आज ऐकलं, पण उद्यापासून एक तू माझं ऐकायचं. उद्यापासून मला कधीही नैवेद्य खा असा आग्रह धरायचा नाही. येऊन फक्त मला दाखवायचा आणि तू निघून जायचं. हो देवा. नामदेवाने बालमन असतं. ते बालमन होकारार्थी जर झालं तर पॉझिटिव्ह थिंकिंग वाढते. ध्यानात घ्या. म्हणून बालमनावर संस्कार करताना नेहमी होकारार्थी करायचे. इकडे जाऊ नको, भूत आहे, तिकडे जाऊ नको, पिशाचे आहे, हे करू नको. मग कशाला खतपाणी घालतोय? अंधश्रद्धेला खतपाणी आम्हीच घालतोय. ध्यानात घ्या. का अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं? त्याला नेहमी होकारार्थी जीवन जगायला शिका. अरे कोण नसलं तर तुझा देव तुझ्यासोबत आहे, जा तू बस. त्याला एकदा विश्वास बसला की तो कुणावर विश्वास ठेवत नाही. मग चला माझा देव माझ्यासोबत आहे. आणि विश्वासाचा दृढ विश्वासामध्ये रूपांतर झालं की मुक्ती लांब नसते, मोक्ष लांब नसतो. आमचा विश्वास आहे पण दृढ नाही. ज्या ठिकाणी दृढ विश्वास असतो त्या ठिकाणी निश्चय असतो. आणि तुकोबाराय म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. MPSC UPSCचा अभ्यास करताना पोरांना सांगायचं तू ते करू शकतोस, कर. पोरग करणारच. वडीलच म्हणतात जमतंय काय बघ, मग पोरग म्हणते जमलं तर करतो. काय शिकवतोय, काय रुजवतोय आम्ही? नामदेवांना होकार दिला आणि नामदेव पाठीमागं फिरला, दामाजी पुढ्यात. बाबा तुम्ही? होय नामा. दामाजींच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येत होते. नामदेवाला कडकडोर मिठी मारले. अरे अनेक पिढ्या हाय व्रत आम्ही सांभाळलं, पण तुझ्यामुळं आज माझ्या देवाचं सगुण रूप मला बघायला मिळालं. आज सगुण रूपामध्ये मला भगवंत भेटला फक्त बाळा तुझ्यामुळं. म्हणजे मुलामुळं जरी आपल्याला एखादी चांगली बातमी कळली तर त्याचे सुद्धा आभार मानावेत. एवढं मोठे पण वडिलांच्या जवळ असावं. मुलं समजून घेताना हा विषय जर तुम्ही बघितला तर इतका मोठा आहे. तुम्हाला आज विषय नाही लक्षात घ्या, कधीतरी बोलू आपण त्याच्यावर. काय समजून घ्यायचं मुलांच्याकडून लक्षात घ्या. मिठी मारली दामाजीनं आणि सांगितलं तुझ्यामुळं देव मला भेटला. आज आनंद झाला. नैवेद्य घेऊन आले. आता नैवेद्यामध्ये ताटामध्ये नैवेद्य होता. आता गोणाईला कसं वाटलं असेल? गोणाईनं मनामध्ये वाटायला लागलं की काल नामानं नैवेद्याचं काय केलं, आज नैवेद्य एक घास मोडलेला दिसतोय. मात्र वडील सोबत होते, पती सोबत आहेत म्हटल्यानंतर विश्वास होता. एवढा पतीवर सुद्धा विश्वास असावा. ध्यानात घ्या. पती विश्वास होता. नामदेवांना हाताला धरून आज दामाजी वर आले. पात्र मांडली गेली आणि दामाजीनं घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. जनाईनं मनोमन नामदेवाला त्यावेळीपासून गुरु मानलं. सगुण भक्तीची उत्कंठा असणारा निर्गुण निराकाराकडे सहज जाऊ शकतो याचं खरा वृत्तांतिक भाग जनाला कळलेला होता. आज आनंद होता. नामाला याचं काही वाटत नव्हतं. कारण निरागसतेमध्ये केलेलं दान पुण्य हे अहंकार कधी वाढवत नाही. आणि कर्तृत्व भूमिकेतून केलेलं दान पुण्य हे अभिमान वाढवतं. मंडळी लक्षात ठेवा. म्हणून दान कर्म करताना सुद्धा निरागस असावं. म्हणजे डाव्या हाताने केलं तर उजव्याला कळू नये आणि उजव्यानं केलं तर डाव्याला कळू नये. आणि नंतर संयोजकांना सांगावं फोन करून माझी या नावाची पाटी तेवढी लावा. त्यांचं दान कुठं जाते कळत नाही. लक्षात घ्या. काय म्हणून म्हणजे यानं 1 लाख रुपये दान दिलं, 1 लाखाची पावती काढली की लक्षात ठेवायचं ते दान दाखवण्यासाठी केलेलं आहे. निष्पापतेमध्ये असलेलं दान हे खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या ठिकाणी रुजू होतं. ते दान करायला आपण शिकलं पाहिजे. आनंद सगळा आनंद घरामध्ये झालेला होता. आज नामा हळूहळू वाढत होता. दामाजींना चिंता होती नामाच्या शिक्षणाची. म्हणून त्याने एका पाठशाला बघितली. त्या पाठशालेमध्ये गेले. त्याने पंतोजी नावाच्या शिक्षकांच्याकडं गुरूंच्याकडं नामदेवाचं नाव घातलं. जनाई सोबत होते. कित्ता गिरवायचा, अंक मांडायचे
किता मांडता मांडता, अंक मांडता मांडता नामदेव हळूहळू हळूहळू त्यात प्रवीण व्हायला लागला. परंतु ज्या वेळेला पंतोजी तिथं हजर नसायचे त्या वेळेला नामाचा एक उपक्रम चाललेला असायचा की सगळ्या सवंगड्यांना घ्यायचं आणि विठ्ठल विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल या भजनामध्ये सगळ्यांना दंगून सोडायचं. पंतोजींनी आल्यानंतर बघायचं तर सगळे टाळ्या हात वर करत आहेत, टाळ्या वाजवत आहेत आणि सगळ्या विठ्ठलाचाच जय घोष चाललेला आहे. पंतोजींनी विचार केला, हे एक पोरगं काही शिकण्यासारखं नाही, स्वतःही शिकणार नाही आणि येणाऱ्यांनाही शिकवू देणार नाही, त्याच्यामुळे याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आता काही नाही, याच्या वडिलांना बोलवू आपण वडिलांना बोलवू आणि सांगू. पण वडील सकाळी उठायचे, घोड्यावर कपडे बांधायचे आणि व्यापारासाठी निघून जायचे. एक दिवस आलाच. त्या दिवशी पंतोजी काही बाजारासाठी बाजारपेठेमध्ये चाललेले होते आणि दामाजी सुद्धा तिथं आलेले होते. दोघांची समोरासमोर भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. पंतोजी पुढे झाले, नमस्कार दामाजी. नमस्कार गुरुजी, आपण कसे? तुमच्याच घरी येण्याचा मी बऱ्याच प्रयास केला, परंतु का नामानं काय केलं का? हो हो हो, तेच सांगायचं होतं, तेच तुमच्या कानी घालायचं होतं, म्हणून मी पुढं आलो होतो. काय केलं नामानं? नामानं सगळ्यांना भजनाचा नाद लावला, देवाचा नाद लावला. मग त्याचा अभ्यासामध्ये नाही हो, अभ्यासामध्ये तो काय त्याची तक्रार काय नाही, दिलेला कित्ता रोजच्या रोज त्याचा मुखोद्गत असतो. म्हणजे आजच्या भाषेमध्ये दिलेला स्वाध्याय रोजच्या रोज पूर्ण असतो, कित्ता पूर्ण असतो, त्याच्यामुळे शिक्षाही काही करता येत नाही. परंतु वेळ संधी मिळाली की तो सगळ्या मित्रांना घेतो, सगळ्या सवंगड्यांना घेतो आणि देवाचं नाव घेत सगळा बागडत असतो. आता तर त्यानं कहर केला, आता तर तो नुसता खोलीमध्ये बसायचं सोडून सगळ्यांना घेतो आणि सगळ्यांनाच घेऊन वाळवंटात जातो आणि वाळवंटातच शाळा भरवतो. मला शोधावं लागतं यांना आणि त्यांना परत धरून आणावं लागतं आणि इथं शिकवावं लागतं. हा एवढीच अडचण आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, मी त्याच्या आईच्या कानावर घालतो, कारण मुलं आईचं ऐकतात, त्याच्यामुळं आईच्या कानावर घालतो. म्हणजे आजही तीच अवस्था आहे. मी 12व्या शतकातलं सांगत जरी असलं तरी सुद्धा आजची अवस्था काय आहे? कुणीतरी आम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा ऐकत नाही, आम्ही काय म्हणतोय, ठीक आहे, त्याच्या आईच्या कानावर एकदा घालतो. लक्षात घ्या, दामाजींनी तेच काम केलं आणि दामाजींनी येऊन सगळा वृत्तांत गोणाईला सांगितला. गोणाईनं सगळा वृत्तांत ऐकला आणि नामाची वाट बघायला लागली. 3 सांच्या वेळा नामा आला. आता नामाचं एकच असायचं, आलं की पुन्हा सुचिरभूत व्हायचं आणि मंदिरात जायचं, सकाळी उठायचं, मंदिरात जायचं. संधी आणि अवधी मिळाला की राऊळाशिवाय थांबायचं नाही, एवढाच. आता नामाला कसं रागे भरायचे म्हणून तिनं जनाला विचारलं, जना कुठं चाललीस? नामदेवाबरोबर राऊळात. थांब जना. आता तिला थांबल्यानंतर नामाही थांबला. विचारायचं कसं म्हणून पुढं प्रश्न केला, नामा आलास? हो. कित्ता काय दिला? आई माझा कित्ता पूर्ण झाला. कित्ता म्हणजे अभ्यास. माझा कित्ता पूर्ण झाला. आता मग रागवायचं कसं? कारण आई वडिलांना सुद्धा मुलाला रागवायचं झालं तर काहीतरी कारण लागतं. लक्षात घ्या, काहीतरी कारण पाहिजे. आता कित्ता पूर्ण आहे, सगळं काही पूर्ण आहे, वेळेवर जातो, पाठशाला चुकवत नाही, एवढं सगळं असताना आता रागवायचं का? रागे कसे भरायचे याची संधी ती शोधत होती, पण नामा संधीच देत नव्हता. किताब पूर्ण झाला म्हणायचा आणि नामा निघून जायचा. हे असं 1-2 दिवस नाही, अनेक दिवस असंच चाललेलं होतं. परंतु इतर सगळ्यांच्या पेक्षा कित्ता गिरवण्यामध्ये नामा पुढं होता. जना पाठोपाठ त्यांची असायची. अक्षर ओळख झाली, अक्षर ओळखीचं रूपांतर आता झालेलं होतं, ते अभंग रचनेमध्ये झालेलं होतं, काव्य स्फुरत होतं आणि आज नामाचा नामदेव काव्य रचनेमध्ये दंग झालेला होता. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव